13 दिवसापासून लागलेलं सुतक आज आमचं संपलं होतं. त्यामुळे देवाची पूजा करायची होती. त्याच्यासाठी मी आल्या-आल्या पटापट दुपारची भांडी वगैरे सगळी आवरली. किचन ओटा साफ केला आणि देवाची पूजा करायला घेतली होती. एरवीही मी पूजा काही डेली करत नाही. मला जमेन तसंच करते. पण हे 13 दिवसापासून देवाला दिवाही दाखवला नव्हता ना, अगरबत्ती लावली होती. त्यामुळे ना देवाऱ्यावर अशी धूळ वगैरे जमल्यासारखं मला फील येत होतं. म्हणजे खूपच म्हणजे व्यवस्थित असं वाटत नव्हतं मला. त्यामुळे मग मी म्हटलं की आज काही करून संध्याकाळ तर संध्याकाळ ऑफिसमधून आल्यावर पूजा करायचीच. म्हणून मी आल्या-आल्या चहा बिस्किट्स वगैरे खाल्ले आणि लगेचच फ्रेश होऊन मी देवाची पूजा करायला घेतली. सगळ्यात आधी ना मी देव सगळे ताटामध्ये काढून घेतले होते आणि मग देवाऱ्यावरचा कपडा काढला आणि देवारा स्वच्छ पुसून घेतला होता. देव धुवायला घेतलेच होते की दरवाजाची बेल वाजली. बघते तर काय पृथ्वी आला होता. ते पण त्याचं काहीतरी बॅडमिंटन रॅकेट घ्यायला आला होता आणि 10 मिनिटंच होते त्याच्याकडे खेळण्यासाठी. तरी पण तो परत खाली गेला होता रिक्वेस्ट करून मला. त्याला परत पाठवलं आणि परतच मी माझं राहिलेलं काम पूर्ण करायला एक किचनमध्ये आली होती. पितांबरी लावून देवांना स्वच्छ अंघोळ घातली आणि सुक्या कपड्याने मी देव एकदा पुसून घेतले होते आणि आपापल्या जागेवर त्यांना मांडून ठेवलं आणि गंध लावून घेतला सगळ्या देवांना. त्यानंतर मी लगेचच दिवा लावला, धूप लावला आणि अगरबत्ती दाखवून देवाची आरती करून घेतली होती. खूप छान वाटत होतं. नाही तर इतक्या दिवसापासून दिवा नव्हता. हे बघा किती छान वाटतं. करून मन प्रसन्न झालं.